चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोद्धारः दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तडिद्वास सन्नील मेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम धीमज प्रेम सर्व काळ अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाची मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग मी उपस्थित केला आहे विठाला या अभंगातलं नेमकं तुकोबारायचं काय म्हणणं हे राहिलेल्या 50-60 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायचंय। तत्पूर्वी आपल्या या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला जो प्रघात आहे, घालून दिलेला जो दंडक आहे, घालून दिलेला जो नियम आहे, तसं पाहायला गेलं
तर गावकरी मंडळी आपला हा वारकरी संप्रदाय जो आहे ना हा शास्त्रप्रणीत संप्रदाय आहे. विठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला अशा प्रकारचा नियम आहे बघा. चालावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतो, बोलावं कसं कोण शिकवतंय वारकरी संप्रदाय शिकवतो. एवढंच नाही, तुम्ही पंक्तीला बसले की नाही तर जेवावं किती हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतो. याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन बोलतो, तुम्ही आता घरी गेले की नाही सकाळी किती वाजेपर्यंत झोपावं हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतो. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? ऐका पुरावा. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. प्रत्येक गोष्टीला जसा नियम आहे ना तसा कृष्ण महाराज या व्यासपीठावर कीर्तनकारांना आल्यावर काय बोलावं याला पण नियम आहे. विठाला म्हणून या नियमाला कुठेही गालबोट न लागता 50-60 मिनिटांमध्ये आपण याचा विचार पाहू. विठाला ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड अशा प्रकारची चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आपले मुकुंद पाटील मुकुंद पाटील अगदी गोड त्यांना 2 रागामध्ये चाल गायली. अभोगी आणि बागेश्री असा मिश्रित आहे का नाही, छान त्यांना राग गायला. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय त्यांना ज्यांना साथ दिली हरिभक्त परायण विनायक महाराज पांचाळ गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्हीही मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट आदरणीय सचिन महाराज पांचाळ गुरुजी तेही उपस्थित आहेत. आदरणीय आपले दुसरे मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार चोरगे महाराजांकरता एकदा टाळ्या वाजवा गड्या जोरदार. त्याचं कारण असं आहे ज्यांना 5-6 दिवसापासून मृदंगाची सेवा केली अचानक कुणीतरी यावं त्याला मृदंगा वाजव म्हणावं. याला माझे सद्गुरू भीमसिंह महाराज भगवानगडकर म्हणायचे, त्याला खानदानीच अंतकरण लागतं. कुणीही असं वाजव म्हणू शकत नाही, त्याला अंतकरण कसं लागतंय बोला खानदानीच अंतकरण लागतं. आदरणीय महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे असणारे पटशिष्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खोटे गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय सर्वच महाराज मंडळी, आता सगळ्यांचं काही नाव मला इथं माहिती नाही कारण तुमच्याकडे माझी येती जाती कळतं तुम्हाला. मुलीचं लग्न झाल्यावर तिला काय म्हणतात? सुरुवातीला जाती नांदायला मावल्यांनो त्याला काय म्हणतात? येती जाती. तसं पहिलं येती जाती. कुणा आता सासू माहीत नाही, सून माहिती नाही, सासरा माहिती नाही, काहीच माहिती नाही. कारण मालकाची माझीच ओळख नाही तर तुमची काय ओळख होणार आहे का नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वांबद्दल आदर आहे. ज्यांचं नावच माहिती नाही त्याच्या नावाबद्दल बरं आपण काय बोलावं. तुकोबाराय म्हणतात ज्याचं नावच माहिती नाही त्याच्या संबंधामध्ये काय बोलावं. हाका मारी ज्याच्या नावे आणि ज्याचे नावच नाही ठावे त्याच्याबद्दल काय बोलावं. पण सर्वांबद्दल अगदी आदर आहे, भावना आहे, प्रेम आहे. आज त्यांची विशेष उपस्थिती आहे. संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट उभ्या महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे आदरणीय आमचे गुरुबंधू परम आदरणीय परम मित्र कृष्णा महाराज ठाकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही जर यूट्यूबला नाव सर्च केलं कृष्णा महाराज ठाकर तर त्यांचे शेकडो व्हिडिओ तुम्हाला गाण्याचे अभंगाचे भजनाचे पाहायला मिळतील. आदरणीय महाराजही आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे अशोक महाराज आहेत. सर्वच तुम्ही पुरुष मंडळी महिला मंडळी चोपदार मंडळी या कार्यक्रमाकरता सर्वजण खस्ता खात आहेत असं त्याला म्हणू आपण. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी ज्यांना या कार्यक्रम व्हावा ही अंतःकरणामध्ये तळमळ धरून या सर्व कमिटीनी घेतलेला हा ध्यास आहे. विठाला सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व मान्यवर मंडळीच्या राजकीय क्षेत्रातील असतील पारमार्थिक क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता विठाला आणि याच अनुषंगाने आज जो तुमच्या समोर मी अभंग उपस्थित केलाय गाऊन दाखवलाय म्हणून दाखवलाय
तो अभंग श्रीमंत श्री तुकोबरायचा अभंग. या अभंगामध्ये नेमकं तुकोबरायचं काय म्हणणं आहे हे राहिलेल्या तासाभरामध्ये आपल्याला पाहायचंय बघा. हा अभंग सगळा जरी सगळ्यांच्या तोंडपाठ नसेल, हा अभंग सगळा जरी सगळ्यांच्या तोंडपाठ नसेल, पण मला असं वाटतं या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंडपाठ. तोंड कळतंय ना, सदा माझे बोला 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 डोळे, पुढं काय जडो तुझे मूर्ती आणि रकुमाईच्या पती सोयरिया. हा असा असा या अभंग आहे. या अभंगातलं नेमकं तुकोबरायचं काय म्हणणं आहे तर बघा, या अभंगामध्ये साकल्यानं प्रामुख्यानं महाराजांनी जो भर दिलेला आहे ना, मला वाटतं या अभंगामध्ये महाराजांना इंद्रिय निग्रह साधवला आहे. विठाला इंद्रिय निग्रह साधवणं, इंद्रियावर ताबा मिळवणं, इंद्रियावर कब्जा मिळवणं, अशोकराव ही जितकी गोष्ट अवघड आहे ना, तितकी मला वाटतं अवघड गोष्ट दुसरी कोणतीच नाही, फार कठीण आहे. आणि त्यातली त्यात आजच्या अभंगामध्ये महाराजांचा जो भर आहे, जो त्याला काय म्हणू आपण, ज्याच्यावर कमांड आहे, मला वाटतं तो इंद्रिय. म्हणजे त्या इंद्रियाचं नाव काय आहे, बोला 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 डोळे. डोळे. डोळे हा इतके खतरनाक आहेत हे डोळे. बघा सगळ्या इंद्रियावर ताबा मिळवता येईल, पण डोळ्यावर काय ताबा अजून कुणी मिळवला नाही बघा. विठाला विठाला. कारण डोळ्यावर ताबा मिळवणं अमरनाथकर मंडळी एवढी काय सोपी गोष्ट अजिबात नाही. बघा या डोळ्याच्या संबंधामध्ये जर बोलायचं ठरलं तर हे डोळे इतके खतरनाक आहेत. बघा या जगातलं 85% पाप ते डोळे करतात आणि राहिलेलं 15% पाप कोण करतंय, बाकीचे इंद्रिय करतात. पण 85% पापाला जबाबदार जर कोण असेल तर अशोकराव कोण आहे, हे डोळे. डोळे आज फक्त डोळेच आहे का. विठाला हा जो डोळा आहे इतका खतरनाक आहे, इतका खतरनाक आहे. मला वाटतं माणसाला जीवनातून उठवणारा जर कोण असेल तर त्याचं नाव काय बाबा, गुरुजी डोळा आहे. डोळा इतका खतरनाक आहे डोळा. माणसाला जीवनामध्ये माणूस म्हणून सुद्धा ठेवत नाही, त्याचं नाव काय आहे, हे डोळा. जाऊ द्या, तुम्हाला खरं सांगतो, या डोळ्याचं तुमच्या आमचं वाटोळं होईन यात नवल नाही. या डोळ्यानं तुम्ही जरा कान देऊन ऐका, या डोळ्यानं बाबा चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं, चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं म्हणण्यापेक्षा बर्बाद झाले लोक. बर्बाद कशा पायी, बोला 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 डोळ्या पायी. तुम्ही बोलता येते ना तुम्हाला, म्हणजे बोलत चाल आहे का नाही. बोलावा विठ्ठल आणि पहावा विठ्ठल आहे का, नुसता पहावा करू नका, बोला सुद्धा त्याच्यासोबत. विठाला बघा रामायणामधला जो बलाढ्य माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, अगदी प्रॉपर्टीवान माणूस आहे, मला वाटतं त्या माणसाचं नाव काय, कंस आहे का नाही. तुम्ही झोपले तर नाही ना. कोण आहे रामायणातला बलाढ्य श्रीमंत माणूस, रावण. रावण हा असं तुम्ही मला बोलत चालले ना, अभंग बरोबर फिट तुम्हाला बसून देतो. बघा रावण कृष्ण महाराज एवढा श्रीमंत माणूस, कॅल्सी सुद्धा बंद पडते त्याच्या प्रॉपर्टी पुढे. आणि तसं पाहायला गेलं तर रावणाच्या संबंधामध्ये बोलायचं म्हणलं तर रावणाला लोक काय म्हणतात, मला वाटतं काय काय कीर्तन काढतं त्याला रावण्या म्हणतात. पण एक सांगू तुम्हाला, रावण्या म्हणायच्या लायकीच्या आपण सुद्धा नाहीत. विठाला अरे रावणाचा जर चांगुलपणा जर सांगायचा ठरला ना तर रात्र पुरणार नाही. रात्र रावणाचा स्पेशल ग्रंथ आहे, स्पेशल. मला वाटतं त्या रावणाच्या ग्रंथाचं नावच आहे रावण संहिता म्हणून. तुम्ही तो वाचा म्हणजे लक्षात येईल. रावण इतका छान आहे, इतका सुंदर आहे, इतका चांगला माणूस आहे रावण. पण त्या रावणाच्या पाठीमागं बदनाम होण्याचं कारण जर काय असेल तर कारण काय, माता मौलाना बोला बोला. हा आता तुमचं फिट कनेक्शन बसलं बघा, आहे का नाही. हे डोळा कारण आहे. एवढा रावण चांगला, पण त्या रावणाचं नाव सुद्धा कुणी ठेवत नाही. मला सांगा, एवढी मोठी मुंबई नगरी, मायावती नगरी आहे का नाही, या मुंबईमध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे का, जाऊ दे आपल्या मंडपमध्ये आहे का, नाही. असला तो धरून आणा, त्याचा सत्कार करू आपण.
रावण नाव ठेवायला सुद्धा लोक काय होतात, भीतात. का माहितीये? रावण इतका बदनाम झाला, इतका वाईट झाला, त्याला कारण जर काय असेल तर त्याला कारण आहे डोळा. पण खरं सांगतो तुम्हाला, रावण एवढा पण वाईट नव्हता. किती चांगला रावण होता. रावणाचा चांगुलपणा सांगतो. भजन करा थोडं. विठाला रावण एवढा चांगला माणूस होता. रावणाच्या घरातला जर परमार्थ जर पाहिला ना, तर आपला परमार्थ त्या रावणाच्या परमार्थासमोर शून्य मावली. रावणाच्या घरातला परमार्थ, मला वाटतं ते रावणानं एक संहिता लिहिली बघा. त्याला कोणतं स्तोत्र म्हणतात? बोला बोला बोला. शिवतांडव स्तोत्र. मला वाटतं ते संत घेऊन सुद्धा म्हणता येत नाही, इतकं कठीण आहे ते. काय शिवतांडव स्तोत्र फार अवघड आहे. पण मला वाटतं एवढं त्याची तपश्चर्या. रावणाच्या कुळाचा जर विचार केला तर रावण कोणत्या कुळात होता? राक्षस कुळीचा रावण. तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठण. ब्रह्मयाचा नातू, ब्रह्मदेवाचा नातू आहे तो. कोण? रावण. मग मला सांगा, ब्रह्मदेव म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे का? म्हणजे ब्रह्मदेवाचा नातू. त्याच्या आपला जर एखादा 10-20 हजार रुपये कमवत असाल तर लय लांबचा पाहुणा असला तरी माणसं म्हणतात ते माझा सोयरा आहे, सोयरा. काय म्हणतात ते आमचे पाहुणेत. अरे कुटाला म्हशीचा मावस भाऊ मिळ नाही, पण त्या 10,000 रुपयासाठी त्याच्यासोबत काय जोडतात? बोला बोला. नातं जोडतात. पण रावणाचं ओरिजिनल नातं कुणासोबत होतं? ब्रह्मदेवासोबत. ब्रह्मदेवाचा नातू एवढा चांगला. रावणाच्या घरातला परमार्थ सांगतो. रावणाची आई, त्या रावणाच्या आईचं नाव काय आहे? केकसी. काय नाव आहे तिचं? केकसी. या केकसीचा जर परमार्थ पाहिला तर केकसी ही भगवान शंकराची उपासक होती. आणि भगवान शंकराची उपासना करत असताना मला वाटतं तिची जी उपासना चालू होती ना, तिचा नित्य नियम होता माऊली. ती भगवान शंकराला दररोज फुलं व्हायची सकाळी. पण कशाची व्हायची तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? झेंडूचे, गुलाबाचे, चमेलीचे, कशाचे? बोला बोला बोला. तुम्ही लाजू नका, बोला. कशाचे फुलं? कमळाची फुलं व्हायची. कमळाची. कमळ म्हणजे काय सर्वसामान्य नाही. कमळाचं फुल जास्तीत जास्त कुठं पाहायला मिळतं? गावाकडल्या वड्याला. कुठं पाहायला भेटतंय? जिथं जास्त पाण्याचा साठा आहे तिथं आपल्याला काय पाहायला मिळतंय? कमळाचं फुल. बरं, ती कमळाचे फुलं वाहत असताना एक वाहत नव्हती, 2 वाहत नव्हती, 100 वाहत नव्हती, 400 वाहत नव्हती, 500 वाहत नव्हती. तब्बल दररोज तिचा नित्य नियम होता की ती भगवान शंकराला फुलं 1000 व्हायची. 1000. किती फुलं? 1000. आता कान उघडे ठेवून आहे का? हे 1000 फुलं कमळाचे उपलब्ध करणं एवढं सोपं आहे का? एके दिवशीचा प्रसंग असा. याच्यामध्ये अजून एक नवलाईची गोष्ट अशी आहे की फुलं आणून द्यायला कोण होतं? बोला बोला बोला. नाही माहिती ना? स्वतः रावण होता. रावण. बघा, फार ऐकण्यासारखं आहे. हे आईला फुलं आणून द्यायला कोण होतं? रावण होता. रावणाच्या प्रॉपर्टी किती आहे? बोला ना. लंके माझी घरे किती ते ऐका, आणि सांग तसे संख्या जैसी तैसी. कोटी घरे ज्याची, काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. म्हणजे कॅल्क्युलेटर बंद पडण्यासारखं आहे का नाही? प्रॉपर्टी. मला सांगा, एवढा प्रॉपर्टीवान रावण, अशोकराव इतका पैशावाला माणूस, त्याला कधी गडी बाई ठोता आला नसता का फुलं आणून द्यायला? बोला 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 बोला. आपल्याला 20,000 पगार असतो झाडू पोचा करायला बाई. तुमच्या लक्षात येते ना माझं बोलणं? किती पगार आहे? 20,000. मला वाटतं त्या बाईचा महिना भरल्यावरती म्हणते, ओ मालक पैसे. ते म्हणते आता माझे बाकीकडेच खर्च झाले, बघू पुढच्या महिन्यात. म्हणजे इतकी आपली वाईट परिस्थिती, तरी सुद्धा आपण इतके काय करतो? बोला बोला बोला. आपली एवढी आईस चालू. पण बघा, एवढा रावणाकडे प्रॉपर्टी, पण रावणाच्या आईला फुलं आणून द्यायला स्वतः रावण होता. हे रावणाकडून शिकायसारखं आहे आपल्यासारख्या माणसाला, हे लक्षात ठेवा. बरं, एके दिवशी असं झालं, ते 1000 फुलं व्हायचे.
एके दिवशी एक फूल कमी पडलं माऊली, एक फूल. 999 फुल रावणाकडून आणण्यात आले आणि विसरमुखीमध्ये एक फुल विसरून राहिलं आणि 999 फुलं आले. आणि फुलं आल्याच्या नंतर त्या केकसी मातेची पूजा चालू झाली. फुलं वाहत असताना एक फूल कमी पडलं हे तिच्या लक्षात आलं आणि ती रावणाला म्हटली, राजा बाळा एक फूल कमी आणलं रे आज. तो रावण आईला म्हटला, आई घे ना भागून. कुणाला? रावण त्याच्या आईला म्हणला, आई घे ना भागून. ती रावणाची आई होती, ओरिजिनल उपासक होती, ती काय डुप्लिकेट उपासक नव्हती. ती म्हणली, रावणा हे भागवा भागवीचे काम ते कलियुगात चलते म्हणले, इथं अजिबात चालत नाही. परमार्थ म्हणजे एवढा सोपा नाही. भक्ती ते कठीण शूळावरील भक्ती ते कठीण शूळावरील भक्ती ते कठीण शूळावरील भक्ती ते कठीण शूळावरील निवड विरळा सूर निवडे गोपाळी विरळा सूर परमार्थ काय एवढा सोपा नाही. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. पूर्णाची पोळी आहे, पण कशावरली आहे? एक जणाला फाशीची शिक्षा झाली आणि त्याला म्हटले तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हटला मला जेवण करायचं. आणि मग त्याला पूर्णाची पोळी आणून दिली. कुणाला? ज्याला फाशी द्यायची त्याला. आणि त्याला तोंडात त्यानं घास घातला आणि त्याला विचारलं, राजा कशी लागते रे? काय म्हणाला तो? गोड लागते म्हणाल का? आता कशी लागते म्हणाल? गोड पोळी, पण त्याला कसा घास लागल? कडू लागल. तसंच आहे भक्तीचं सुद्धा. भक्ती एवढी सोपी नाही. हा, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. इथं भागवा भागवी चालत नाही. फार तंतोतंत काटेकोरपणा या भक्तीमध्ये. जसं माप आहे ना, माप, तराजू तराजू. थोडं जरी ढळतं गेलं तर चालत नाही आणि कमी पडलं तरी चालत नाही. तंतोतंत हे भक्तीचे भक्तिसूत्र आहे. तसं ना रावणाची आई म्हटली, रावणा हे भागवा भागवी आपल्याकडं. मला वाटतं श्रावण महिन्यामध्ये आमच्या माता माऊल्या महादेवाला काय वाहतात? बोला बोला बोला. बेल वाहतात, बेल. बरोबर आहे ना? मला वाटतं ते बेल वाहताना किती वाहतात? कुणी 108 वाहतंय, कुणी 101 वाहतंय, कुणी 100 काय, ते ज्याचा ज्याचा संकल्प जसा असेल तसा. पण मला वाटतं त्या बेलाच्या पानामध्ये 2-4 जर बेल जर कमी पडले तर आमची माता माऊली काय म्हणते? बाई जाऊ दे बाय, आता घेते भागून, आता उद्या करते, उद्या. हे उद्या बिद्या चालत नाही. हे भागवा भागवी आपल्याकडे चालते. हा, अहो प्रपंचात सुद्धा भागवा भागवी चालत नाही. तसं पाहिलं तर परमार्थ तर फार लांबची गोष्ट. एक जणाचा असा लग्न सोहळा थाटात सुरू झाला आणि त्या लग्न सोहळ्यामध्ये ते नवरदेव असा मंडपाच्या दारामध्ये उभा राहिला आणि ते ब्राह्मण देवा म्हटले, ओ मालक, यजमान, तांदूळा ना. ते नवरदेव म्हणला, आता लय उशीर झालाय, म्हणला तुम्ही घ्या ना भागून. तुमच्या लक्षात येते ना बोलणं? ते ब्राह्मण म्हणले, अरे खडी साखर नाही आली. तो म्हणला, देवा घ्या ना भागून. ते म्हणले, अरे सुपारी नाही आली. नवरदेव काय म्हटला? घ्या भागून. आणि मग ब्राह्मण देवाची आता ब्राह्मण देवा म्हटला, आता माझी, हे बरं पटकन कळतंय तुम्हाला, आहे की? ब्राह्मण देवा म्हणला, आता माझी सटकली. राग आला त्या ब्राह्मणाला, इतका राग आला. आणि मग त्या ब्राह्मणानं ते नवरदेव असा ते वरवावळणी करता येते ना ते तिथं. आणि मग ते वरवावळणी करता त्या ब्राह्मणा, ते नवरदेव आला की त्या ब्राह्मणानं त्या नवरदेवाला धरलं ना, असं फरफर ओढत नेलं. कुठपर्यंत? त्या चौरंगापर्यंत. त्या चौरंगावर नवरदेव केला उभा आणि लगेच सुरू केलं, तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबल. शेवटची मंगल असते. आणि मग नवरदेव म्हणला, ओ देवा, नवरी राहिली ना. आता ब्राह्मण देवा म्हणले, घे ना भागून. तुमच्या लक्षात येते ना? आता लक्षात आलं म्हणायचं, आहे का नाही? मला सांगा, इथं जशी भागवा भागवी चालत नाही ना,
तशी परमार्थात सुद्धा चालत नाही. विठाला परमार्थामध्ये भागवाभागवी चालत नाही. ते म्हणली रावणा चालणार नाही म्हणे, ते एक फूल कमी पडलंय ना मला आणून दे. आता रावणाचे शब्द आहे का. रावण म्हटलं आई फुल आणायला जायला 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं, 15 30 म्हणजे किती गेला वेळ, अर्धा तास वेळ जाईल. म्हणला मम्मी एक काम कर म्हटला, धारदार शस्त्र घेतलं आणि स्वतःच शिर छेद केला आणि कुणाला देऊन टाकलं, आईला देऊन टाकलं. कोणतं कमळ म्हणतात याला, शिरकमळ. रावणाचा चांगुलपणा सांगायला लागलोय तुम्हाला. आईला एक पूजेमध्ये जर फूल कमी पडलं तर रावणानं स्वतःचं शिर कापून दिलं. आपण इतके दलिंदर आहेत, आपण ते शिर तर देणारच नाही, पण चतकुर भाकरीला सुद्धा आपले आई वडील मौतालेत. ही आपल्या जीवनातली शोकांतिका आहे. हा हे कुणाकडून शिकायसारखं बोला 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 रावणाकडून शिकायसारखं रावणाकडून. म्हणजे रावण चांगला का बोला की आपण चांगले. मला सांगा इतका रावण चांगला. आता किती रावण चांगला, आता रावण चांगला आहे का वाईट आहे, बोला बोला बोला. रावण चांगला आहे का वाईट आहे पोरांनो, चांगला आहे ना. मग त्याचं नाव का ठेवत नाही, ठेवायला. आता इतका चांगला रावण नाव ठेवायला पाहिजे का नाही, पण त्याचं नाव ठेवत नाही. काय कारण आहे, रावणाचा रास होण्याचं पाठीमागचं जर कारण जर काय असेल तर मला वाटतं त्याला कारण काय आहेत, हे डोळेत बघा. मला वाटतं रावणाला इतकी सुंदर पत्नी असताना, मला वाटतं इतकी सुंदर पत्नी, ही पत्नी सोडून त्याची जी नजर आहे ना कुणावर पडली, बोला बोला बोला, सीता मातेवर पडली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या रावणाला पाठीमागं दिवा लावायला माणूस राहिला नाही, दिवा लावायला. त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा इको द्या इको द्या. पाठीमागचं कारण तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, हे डोळे डोळे. रावणाचे घर बुडविले सारे आणि त्याची रांडा पोरे मारिएली. म्हणून हे जे डोळेत ना, या डोळ्यावर जर नियंत्रण ताबा जर कुणी ठेवला असेल तर मला वाटतं त्याचं नाव आहे संत परंपरा. या संत परंपरेनं डोळ्यावर ताबा ठेवला म्हणून आज त्या संत या तत्वापर्यंत. संत म्हणजे माणूस नाही, संत हे तत्व आहे, तत्व. आणि या तत्वापर्यंत जर प्राप्त व्हायचं असेल तर मला वाटतं ताबा कशावर ठेवावं लागेल, डोळ्यावर. या महाराष्ट्रामध्ये फक्त 2च व्यक्तीनं डोळ्यावर ताबा ठेवला आहे का, एक आहे संत परंपरा आणि दुसरा आहे या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांना आजही राजांचं जर नाव काढलं तर या अंगावर शहारे उभा राहतात. त्याचं कारण जर काय असेल तर या महात्म्यानं राजानं कशावर ताबा मिळवलाय, बोला बोला बोला, डोळ्यावर ताबा मिळवलाय, डोळ्यावर. अरे ती सुभेदाराची सून किती सुंदर होती, नजराना म्हणून पाठवली, पण मला वाटतं तिला सुद्धा आदरानं मानानं वाट लावणारा राजा जर कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही सर्व जनता आनंदानं नांदत होती, आनंदानं. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वाना,
हिंदू मुसलमान अशीच देखणी होती एक सुभेदाराची सून त्या सुनेला आई म्हणाला राजा तो कुलवान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आजही जे माणसाला जय म्हणण्याची आवश्यकता लागत नाही आपसुकच त्याच्या तोंडातून जय बाहेर पडतंय का तर त्याचं कारण या राजानं डोळ्यावर ताबा मिळवलाय बेटाला तुम्हाला म्हटलं त्याला राजा म्हणतात राजा राजा कुणाला म्हणायचा आणि महाराज कुणाला म्हणायचा आहे का राजा त्याला म्हणतात जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हणतात आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो की नाही त्याला महाराज असं म्हणतात जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला काय म्हणतात राजा म्हणतात आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला महाराजा म्हणतात बघा एक सांगतो तुम्हाला बाहेरच्या 60,000 शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे पण आतल्या किती आहेत आतले शत्रू 6च आहेत 6 ओले मृत्युकेचे मंदिर ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण मंदिर आत 6 जण मंदिर कुंभा करिता ती पोखर कुंभा करिता ती पोखर याचा नका करू अंकार गा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा याचा करू नका अंकार वासुदेव करीतो फेरा वासुदेव ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा वासुदेव करीतो फेरा आतले जे 6 जण आहेत की नाही ते षडविकार त्याला आपण म्हणू काम क्रोध लोभ दंभ अहंकार हे जी गोष्टी आहेत ना मला वाटतं या डोळ्याला प्रवृत्त करणारे हे 6 जण आहेत विठाला म्हणून या डोळ्यावर जर ताबा मिळवायचा असेल तर मला वाटतं या संत परंपरेकडे यावं लागेल या संत परंपरेनं कशावर ताबा मिळवला तर डोळ्यावर ताबा मिळवला दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसा काम क्रोध याला म्हणायचं सौ सुनणार क्यावर एक लोहार घे की नाही असा प्रकार आहे ते जुन्या काळात एक म्हण होती बघा मोडक मुसळ कशाला भारी उतरंडीला भारी आहे की नाही तसं वय जरी झाला असेल तरी मन म्हातारा नाही झाला तो विठाला याला म्हणायचं अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आणि धरिता ही परी आवरे ना काय प्रमाण दिलं त्यांना काय म्हटले काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी हे इंद्रियत नाही इंद्रिय या संत परंपरेनं जर कशावर ताबा मिळवला
असं जर एखाद्याने विचारलं तर त्यांना डायरेक्ट सांगायचं यांना कशावर ताबा मिळवलाय. बोला बोला. इंद्रियावर ताबा मिळवलाय, इंद्रियावर. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त ताबा कोणत्या इंद्रियावर मिळवलाय तर त्या इंद्रियाचं नाव आहे, बोला 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 बोला, डोळे. 2च अक्षर आहेत बघा, पण इतके डोळे यानं माणसं नुसते भोळे करून टाकलेत. माणसं काय करतो काहीच कळा नाही या डोळ्यानं. जे पाहू नये ते पाहतंय आणि जे पाहायचंय ते पाहत नाही. बघा माझा अधिकार नाही पण सांगतो ऐका. गावाकडलं सांगतो, गावाकडलं. आमच्या गावाकडे असे कट्टे असतात की नाही, कट्टे तुमच्याकडे असतात का? चबुत्रे म्हणतात त्याला जुन्या काळामध्ये. आणि आजूकच पाठीमागं गेलं तर त्याला चावडी पण म्हणायची, है का नाही? आणि त्या चावडीवर कोण बसलेलं असतंय? सगळे महाराज लोक, आहे का नाही? हा नाही ना, कोण बसलेलं असतंय? बोला बोला. पुरुष मंडळी सगळे पत्ते गेलेलीच मंडळी असतात तिथं सगळे, आहे का नाही? हा त्या चावडीच्या त्या कट्ट्यावर कोण बसतंय? ते कट्टे, आहे का नाही? बसतात बघा. जरा बारीक आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं ते 10-5 जण ते पोरं बसलेले असतात ना. अशोकराव, एखादी गावात जर नवीन माता माऊली आली का नाही तर त्या माता माऊलीकडं असं बघतो, कोण रे म्हणला, नवीनच दिसाली म्हणला आज गावात. अशी नजरे आड होत तर पाहते, नजरे आड होत. पाहायला पाहिजे का? बोला बोला बोला. तुमच्या मनात हे माझे शब्द आहेत का? मी बोलतोय का? हे तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. आदरे न्याहाळी परस्त्रियेसी, आदरे न्याहाळी कुठवर गेली म्हणताय का नाही. आदरे न्याहाळी परस्त्रियेस, संत देखोनिया सोये दृष्टी टाळी. आणि आदरे न्याहाळी, एखादे संत जर समोरून आले की नाही, महाराज जर एखादे समोरून आले तर ते जाणून बुजून त्याला काय करते, टाळाटाळी. आलो नाही म्हणते महाराज, दुसऱ्या गल्ली निघून जाते. म्हणजे ही अशी आपली अवस्था आहे. साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा, साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा, वेशेची या घरा फुले नेशी. साधूचं जर दर्शन करायचं म्हटलं तर लाज वाटते, पण वेशेच्या घरात काय नेतोय म्हटले, फुलं नेतोय. त्याचं कारण जर काय असेल तर या वागण्याला कारण फक्त डोळे आहेत. विठाला माझ्या तुकोबारायनं या डोळ्यावर ताबा मिळवलाय. बघा तुकोबारायचं भजन चाललेलं आहे, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तुकोबाराय भजनामध्ये तल्लीन झाले. आणि त्या अवस्थेमध्ये एक माता माऊली आली आणि तुकोबाराय समोर अंगविक्षेप करू लागली. काही असतात बघा विघ्न संतोषी माणसं म्हणू त्यांना, आहे की नाही. अशा काही लोकांना त्या माता माऊलीला पाठवलं. म्हणजे आपल्यालाच त्रास होतो असातला भाग नाही. हे लय दिवसापासून चलत आलेली परंपरा आहे त्रास देणं, आहे का नाही. एखादा माणूस जर असा चारित्र्यामध्ये जर घटत नसेल ना
तर माणसं त्याला हा प्रयोग करतात जो तुकोबरायच्या संबंधामध्ये प्रयोग झाला. ती माता माऊली पाठवली, अंगविक्षेप करू लागली, पण तुकोबरायचे त्या माता माऊलीला जे शब्द आहेत ना ते अंगावर काटे येण्यासारखे शब्द आहेत. तुकोबराय त्या माता माऊलीला म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास, जाई वो तू माते न करी सायास, हो आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाई वो तुकोबरायचे शब्द आहेत, जाई व तू माते न करी सायास. आम्ही तसे त्यातले नाहीत म्हटले, आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे वाक्य, हे शब्द तोंडातून बाहेर पडण्याकरता सुद्धा त्याला ताबाच ठेवावा लागला असेल. कशावर? बोला बोला. डोळ्यावर. हे डोळा फक्त आज ध्यानात जाऊन नका. बघा, तुम्ही जर डोळ्यावर ताबा मिळवला ना तुमचं जीवनच सक्सेसफुल. विठाला आपल्या जीवनात येऊन लोक म्हणतात त्याच्या मनावर ताबा नाही. मनावर नाही र, कशावर ताबा नाही? बोला बोला बोला. लोक सहलच मग ते लय, त्याचं मनच लय चंचल आहे, त्याच्या कशावर ताबा नाही. लोक काय म्हणतात? मनावर ताबा. मन फिन ते काढून द्या, फेकून द्या मनाला. मन आधी का डोळे आधी? नाही, नजर आधी जातोय का मनच आधी पळत आहे? बोला बोला. हा, ही नजर एवढी खतरनाक आहे. लोक म्हणतात चालता चालता सगळा माणूस चांगला आहे, पण त्याची नजर लयच वाईट आहे. कसल्या नजरेचा म्हणतात त्याला? बोला बोला. लयच वाईट नजरेचा. म्हणजे ही नजर आहे ना, नजर, तुम्हाला ज्या दिवशी नजर येईल का नजर, त्या दिवशी तुम्हाला नजर लागणार ना. दृष्टी मुखे मरण वा वा.
आजच्या कीर्तनातले विलन ठरले बाबा, विलन. हा. आणि आजचा हे जे प्रमाण आहे ना, हे प्रमाण फक्त सगळेजण तुम्ही पाठ करा. याचा संग तो नको नारायणा. हा, बस. काया पाषाणा मृत्तिकेच्या नाथवे हा देव नावडे भजन लालचावले मन आवडेना. आवडे. दृष्टीमुखी मरण इंद्रियाच्या द्वारे आणि लावण्य ते खरे दुःखमूळ. आपल्या जीवनामध्ये दुःख जर कशामुळे येत असेल तर हे बघा, आता हे आलंच बघा तिथं कुठं, हे काय डोळे, हे इतके विचित्र येत. आणि ज्या दिवशी आपण याच्यावर ताबा मिळवतो, याच्यावरला ताबा सुटला की नावडे भजन, हा, नावडे पुराण, नावडे परमार्थ, फक्त आवडे दिल में हो तुम, आंखों में तुम. एकदा पडकत नेऊन असं ठोकून आणलं ना तिकडून, मग त्याचं गाणं, मग दिल में तुम नाही म्हणतो, मग म्हणतो दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने. तुला हेच पहिल्यांदा सुचलं असतं तर बरं झालं असतं का. हा, अगोदर तर उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में बोला की पानी न हो वो जवानी जवानी नहीं, जिसकी कोई जीने मरने की किसको पड़ी. पुढं राम भजले घडी दो घडी असं म्हणा. हा, असं अशातला प्रकार. या इंद्रियावरला जर ताबा सुटला ना, मग माणसाला परमार्थ आवडत नाही, सत्संग आवडत नाही, आणि चांगली माणसं सुद्धा आवडत नाही. कशाच्या ताब्यावर? हे डोळे जे आहेत ना, सगळं माणसाचं जीवन पटल जर बदलवण्याचं कार्य जर कोणता इंद्रिय करत असेल तर त्या इंद्रियाचं नाव आहे माऊली हे डोळा आहे. डोळा माणसाचे सगळ्यात अगोदर काय जातंय, जाऊ दे आता इथूनच सुरुवात करू. चष्मा. मला सांगा, सगळ्यात अगोदर लवकर धोका देणारं इंद्रिय काय काय काय, बोला. नाही, अगोदर कान जातात का? नाही, अगोदर पाय जातात का? कशापासून सुरू होते? बोला. डोळ्यापासून. का म्हण सुरू का म्हणून होत? हा, ते प्रल्हाद शिंदेचं एक गाणं आहे ना, उडतो डोळा, डोळाबाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, गुमेना गोकुळात पाहावा, उडतो डोळाबाई. हे कसं पाठ झालंय तेव्हा. म्हणून या डोळ्यावर ताबा ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही डोळ्यावर, तुम्ही आता 15-50 मिनिटं झालं तुम्ही सांगता डोळ्यावर ताबा ठेवायचा, ठेवला आणि पाहिला तुमचा देव. पण देव पाहण्याचे काही खानाखुणा, देव आम्हाला दिसला, कशावरून ओळखायचं? तुम्ही मस्त म्हणताय डोळ्यावर ताबा ठेवा, त्याला पहा, पण त्याला पाहायचंय, पण कसं पाहायचंय? तुकोबाराय म्हणले, हे बघ, एकतर हे डोळे तो नाही दिलेलेच बरे. या डोळ्यानं आम्हाला दिसायला तुला डोळे द्यायचेत ना, तर फक्त तुझा चेहरा सोडून आमच्या जीवनामध्ये काही दिसलं नाही पाहिजे, काही दिसलं नाही पाहिजे. हा, बाकी काहीच नाही, फक्त तुझं चेहरा, तुझं जे मुख आहे ते सतत तू आमच्या. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता माझ्या दृष्टी समोरून तू अजिबात हल्ला नाही पाहिजे, म्हणून तर महाराजांनी शब्द वापरलाय काय, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. हा, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, 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 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाईचा पोती सोयरिया, रखुमाईचा पोती सोयरिया, घोड तुझे रूप, घोड तुझे नाम, घोड तुझे रूप, घोड तुझे नाम. रखुमाईचा पोती सोयरिया, रखुमाईचा पोती सोयरिया, घोड तुझे रूप,
कधी कधी मध्ये नाही, सदा शब्द वापरला. सुरुवातच अभंगाची कशी केली? सदा. सदा म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये कदा मदा नाही, कधी. सदा म्हणजे सतत. सतत तू आमच्या दृष्टी पडून तू हल्लाच नाही पाहिजे. हा ता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे म्हटलं. मग बाबा त्याच्याकडे पाहायचंय. देवाला पाहिलंय. मग देवाला पाहिलंय, देवाला पाहिलंय, देवाने आपल्याला पाहिलंय की आपण देवाला पाहिलंय, हे कशावरून ओळखायचं सांगा तुम्ही? देवाला आपण पाहिलंय हे कशावरून ओळखायचं? काही खाना खुणा असतील ना त्याच्यात. जसा एखादा दगड विहिरीमध्ये जर टाकला तर तो दगड विहिरीमध्ये तळाला पोहोचला, हे कशावरून ओळखायला येतंय? बोला. हा, त्याचे काय येतात वरी? बुरबुडे येतात. म्हणजे बुरबुडे आले की आपण काय समजून जायचं? दगड विहिरीच्या तळाला पोहोचला. तसं देव पाहिला, याचे काय खाना खुणा आहेत? बोला बोला. देव पाहिल्यावर काहीतरी आपल्या इंद्रियाचं म्हणजे या शरीराच्या काय हालचाली होत असतात ना. म्हणजे देवाला बरं ते काय राधा किसन आहे का? त्याला पाहिलं की लगेच नाही हालचाली व्हायला, आहे का नाही? म्हणजे देवाला पाहिल्यानंतर, मला वाटतं देवाला पाहिल्यानंतरच्या काही खाना खुणा सांगतो तुम्हाला. का देव पहावयासी गेलो आणि तेथे शिल्लकच राहत नाही माणूस, काही शिल्लकच राहत नाही. त्याला पाहिलं ना मग हेही नाही आणि तेही नाही, वेगळा दोही पासून ही तर फार उच्चतम कोटीची अवस्था आहे. त्याच्या अलीकडची अवस्था सांगतो देव पाहिल्याच्या नंतरची. देव पाहिल्या पाहिल्या माणसाच्या डोळ्याला पाणी येतंय, गळगळ, हृदय भरून येतंय, अंगावर काय येतात? शहारे येतात, शहारे. हा, की प्रेम दाटे नयनी निरालोटे, कंठी प्रेम दाटे, कंठी निरालोटे, कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी त्याचा परिणाम सुख घडो घडी वाढू लागे. उपजे आवडी म्हणजे त्याची उपज निर्माण होत म्हणजे ते करावा असं नाही, ते ऑटोमॅटिक त्याच्याकडून ती घटना घडली जाते, ती प्रक्रिया घडली जाते. म्हणजे देव पाहण्याच्या ह्या काय येतात जसे शबरीच होतं ना, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी,
दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी, दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्म के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। श्री राम जय राम, जय जय राम। 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 हे बघा माय बाप, एक टाळी एक टाळी एक टाळी। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय राम। जय जय राम। जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम, 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 टाळी 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 जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। जय जय राम। टाळी वाजवा माय बाप, टाळी टाळी। आम्ही सगळे पुढं म्हणतो, तुम्ही सगळे पाठीमागं म्हणा, म्हणताल ना? म्हणा सगळे म्हणा बरं. हा श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम म्हणा। जोरात जोरात जरा जोरात। 22 तारीख जवळ आली। हे श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। हरि बोल। श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। वाह। श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। सगळे सगळे श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। धा 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 श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। बोल 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 बोल। श्रीराम जय राम, जय जय राम। 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 भेटलं का राम? राम भेटला? बघितला का? नाही बघितला? भेटला बी नाही, दिसला पण नाही, तुम्हाला कळालंच नाही तर काय होईल? तुम्हाला भेटला पण तुम्हाला लक्षात नाही आलं ते भेटून मला गेला म्हणून। तुम्ही सुरू केलं की नाही? श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम, जय जय राम। हे असं म्हणताना तुम्हाला असं वाटलं का मी ठकूबाई आहे?
मी काशीबाई आहे, मी वत्सलाबाई आहे, मी प्रियंका आहे, मी अनिता आहे, मी सुनीता आहे, असं वाटलं का तुम्हाला? याची विसरणूक होणं म्हणजे देव दिसणं. पण आपली याची विसरणूकच आपल्याकडून होत नाही, म्हणून आपल्याकडून काही घडत नाही. हा म्हणजे का घडत नाही तर आपल्याकडून ती प्रक्रिया घडत नाही, म्हणून ते घडत नाही. हा म्हणजे ही प्रक्रिया ज्या दिवशी आपल्याकडून घडल ना, अंतकरणातून ज्या वेळेस तुम्ही भजन करताल, ज्या दिवशी स्वतःला विसरताल, म्हणजे मी हे ऐसी काय जाती आणि अवघड किती पाहता, नाही होत उल्लंघन, नसता भिन्न दुसरे, अंधाराने तेज नेले. या अभंग सगळा पाहून घ्या. ही अशी अवस्था. अनुहत ध्वनीनाद तो पावला परमपद, उन्मनी तोऱ्या विनोद छंदे छंदे डुल्लत असतो. ही अवस्था होईल ना, त्या दिवशी मग ऑटोमॅटिक शब्द बाहेर पडत असतात. राम आएंगे तो क्या सजाऊंगी, क्या सजाऊंगी, बोला बोला. अंगणामध्ये रांगोळी टाकल, तिला सांगायची गरज नाही. ह्या प्रक्रिया हालचाल हे ऑटोमॅटिक होत असतं. जसं त्या गवळणीची झाली ना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा शब्द एकच शब्द तीनदा वाप, याला म्हणतात तिरुक्ती. ते नैवेद्यले, ते नैवेद्यले आणि ते नैवेद्यले काय म्हण. पण ते ने कुणी, ते आतला जो आहे ना, त्यानं माझ्या मनाचा काय घेतलाय, ठाव घेतलाय. कसा घेतलाय, माझ्या पाठीमागं म्हणतं का, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ते नैवेद्यले, ते नैवेद्यले, ते नैवेद्यले मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. कसं वाटलं खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ नाही, कसं वाटलं? हे जे मनाला समाधान वाटणं म्हणजे देव मिळणं. देव म्हणजे काय असं वेगळं काही नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटतं ना, मी आज आनंदी आहे, किती सांगू मी, सांगू कुणाला, आजी पुढं ज्या दिवशी हे वाटत ना, त्या दिवशी असं आपण समजून जायचं, आज मला देवानं भेट दिली. हाच खरा देवाची खऱ्या अर्थानं अनुभूती आहे. आणि हीच अनुभूती जर घ्यायची असेल तर कशावर ताबा ठेवावा लागेल, बोला 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 बोला. हा बघा, डोळ्यावर. या डोळ्यावर ताबा ठेवला या सगळ्या प्रक्रिया घडतात. म्हणून आज तुकोबारायचं ते म्हणणं, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रकुमाईच्या पती सोयरिया. तू कसा आहे तर गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं नाम सुद्धा गोड आहे. किती नाम गोड आहे, बघा, इतकं विठोबा